मध्यमहेश्वर आणि तुंगनाथमध्ये अगदी मन भरून सुंदर दर्शन झाले आणि मी येऊन पोहोचलो योगनगरी ऋषिकेशमध्ये. ऋषिकेश भटकंतीची सुरुवात म्हटलं राम झुल्यापासून करूया. या अशा बॅटरी रिक्षा राम झुल्यापर्यंत आपल्याला घेऊन येतात. या एका गल्लीतून वेगवेगळे शॉप्स आणि भिंतीचित्रे बघत राम झुल्याजवळ येऊन पोहोचलो. गंगेच्या दोन्ही तटांना जोडणारा हा राम झुला हा एक झुलता पूल आहे. इथूनच समोरच्या पहाडांमधून वाट काढत येणारी गंगामाता शांतपणे या पुलाखालून वाहताना दिसली. हे सर्व बघत होतो एवढ्या जोरात आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी एक चहाची टपरी पकडली आणि एक मस्त कुल्हड चहा घेत पाऊस थांबण्याची वाट बघू लागलो. पाऊस थांबला आणि रामझुल्याच्या घाट परिसरात आलो. समोर उसळत वाहणारी गंगा आणि ध्यानस्थ महादेव असा नजारा दिसला. महादेवांना आणि गंगामातेला मनोभावी नमन केलं. इथं हनुमानाची सुद्धा भव्य मूर्ती दिसली. रामझुल्याच्या बाजूला जानकी झुला आहे. जानकी झुल्याच्या बाजूचा घाट खूप सुंदर मेंटेन केलेला असून झुल्यावर पायी चालणाऱ्यांसोबतच गाड्या सुद्धा ये जा करताना दिसतात. पुलाला जोडणाऱ्या दोन्ही टोकांवर ही सुंदर चित्रे साकारलेली आहेत. जानकी झुला बघून जरा पाणीपुरीवरती ताव मारला आणि येऊन पोहोचलो त्रिवेणी घाटावरती. इथं मला आता आरतीमध्ये सामील व्हायचं होतं. आरतीला वेळ होता त्यामुळे घाटाची सैर करायला सुरुवात केली. तर एक ठिकाणी हे शिवपार्वतींची मूर्ती दिसली. आरतीसाठीचे साहित्य घेऊन विक्रेते बसलेले दिसले. काही वेळात आरती सुरू झाली. विदेशांमधून पण काही मंडळी या आरतीचा भाग झाली होती. आरतीच्या अगोदरचे हे भजन तर ऐकत बसावेसे वाटते. इथली आरती बघणे आणि तिच्यात रममान होणे हा खरंच एक दिव्य अनुभव आहे जो ऋषिकेशमध्ये येऊनच अनुभवता येतो. तर आयुष्यात एकदा या आपल्या हिंदू धर्मातील पवित्र ठिकाणाला जरूर भेट करा. जय गंगा मैया.